रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आज आहे 2026 ची 10 तारीख, जानेवारीची 10 तारीख. तर मी विचार केला होता की 2026 मध्ये 1 तारखेपासून डेली ब्लॉग टाकत राहील, पण साला आपली किस्मत इतकी खराब आहे की 2026च्या जानेवारीच्या 1 तारखेला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या यूट्यूब चॅनलवर काहीतरी प्रॉब्लेम आले आणि आपलं यूट्यूब चॅनल ब्लॉक झालं. पण तुमच्या भावानं काही पण करून कसं पण करून आपलं यूट्यूब चॅनल वापस आणलं आणि ते वापस आणायला मला कमीत कमी 8 ते 10 दिवस लागलेले. तर आता आपलं चॅनल सुखरूपपणे वापस आलंय आणि आज 2026ची जानेवारीची 10 तारीख. तर आजपासून आपल्या यूट्यूब चॅनलवर डेली ब्लॉग येणार आहेत, रोज व्हिडिओ येणार आहेत. तर तुम्ही एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि आजचा विषय आहे की आज तुम्हाला मी आपल्या शेत दाखवणार आहे. शेतामध्ये काय काय पीक वगैरे घेतले, कशा पद्धतीने आपल्या इकडे पीक घेतात, कोणते पीक घेतात वगैरे तुम्हाला दाखवतो. तर सगळ्यात पहिले आपण आपलं साहित्य वगैरे घेऊ. हे आपलं छोटंसं कॅम्प्युटर आहे, याच्यावर का जास्त आपण वर्क करत नाही. आणि जो आपला युनिकचा मायक्रोमाईक, यानंच आपला व्हॉइस रेकॉर्ड वगैरे होत असतो. आणि हे आपला दुसरा मोबाईल. आता हे आपलं साहित्य. तर मायक्रोफोन तर आज मी नाही यूज करणार, काऊन तर याच्यामध्ये चार्जिंग नाही आणि चार्जिंग करायला आता आपल्याकडे वेळ नाही. तर बिना मायक्रोफोनचा आपण व्हिडिओ शूट करणार आहे. तर आता देरी न करता जाऊयात आपण आपल्या शेतामध्ये. आज आपली महबूबा गावाला गेली आहे, म्हणून आपल्याला शेतात जायचं होतं. म्हणून आपल्याकडे आता गाडी नव्हती, म्हणून आपण आपल्या मित्राला मागवली गाडी. तर आपण असे मित्र कमवलेत की आपला शब्द खाली न पडू देणार. एका शब्दामध्ये आपल्या सोबत धावून येणारे मित्र कमवले. तर त्याला म्हटलं, बाबा मला शेतात जायचं गाडी घेऊन ये. 1 मिनिटामध्ये गाडी हजर गेली, त्यानं गेला आणि आपल्याला गाडी. आणि ही आपल्या मित्राची गाडी. तर आज हिला घेऊन जाऊ शेताकडं. हे आपल्या शेतात जायचा रस्ता. आता आपलं शेत काय जास्त लांब नाही, 2 मिनिटाच्या अंतरावर शेत आहे, तरी पण आपल्याला गाडी लागतेच. इथून आपलं शेत चालू होते. आता हे सगळं आपलं शेत आहे आणि हे समोरलं जे दिसायल्यात हे पण आपलेच आहे. आता इथं आपला आखाडा, हे आपल्या 2 म्हशी. एक काऊन 2 आणू की, त्याचा काय विषय, 1 नाही 2 आणता. अशी आपली म्हैस, एक ही मोठी आणि ही बारकी. तर आपल्याकडे 2 म्हैस आणि ती तिकडे दिसायला ती 1 गाय आणि 1 वगार, ती पण आपलीच आहे. टोटल आपल्याकडे 4 आहेत आणि 1 बछडा पण आहे तिकडं, तुम्हाला नंतर दाखवतो. हे इथून तिकडं आपल्या म्हशीला चारा लावला गवत आणि इकडे दोडखा. आता तुम्हाला आपल्या दोडक्याची लागवण दाखवतो, 1 मिनिट. आता ही जी ड्रीप आहे याच्यावर 1 दोडखा आणि या ड्रीपवर 1 काकडी. तर 1 ड्रीप दोडखा, 1 ड्रीप काकडी, अशा पद्धतीनं आपल्या इथं दोडक्याची लागवण होत असते. दोडका प्लस काकडी दोन्ही मिक्स. तर इथून इतरोक लावलेला आहे दोडका. आणि इथपर्यंतच नाही, तर अजून खूप काही दोडका. ती तिकडे हळद दिसते पिवळी पिवळी, त्याच्यावरही पण दोडकाच आहे आपला. तर आता तिकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो. तिकडे पण आपल्या हळदीचा विषय असा झाला आहे की जेव्हा आपण हळद जी लावली होती त्यावेळेस एका बियडमध्ये हळदच निघाली ना आपली. तर आम्ही जुगाडू माणसं इथून इतरोक आपल्या म्हशीला चारा टाकला आहे आणि तिथून टाकलं आहे लसण, कांदा वगैरे लावलेला आहे. माझ्या मम्मीनं काय लावलं आहे ते. ही आहे आपली हळद. आणि इथून हे बघा कोथिंबीर, ही घरी खायापुरती तेवढी कोथिंबीर लावली होती. आणि इकडं आहे कांदा, हे कांदा. आता आमच्या इकडं वाफे वगैरे असतात, पण आमच्या पप्पाची शाळा लई भारी, कांद्याचं डायरेक्ट आरपार बियडच लावले. आपल्या इकडं अशा पद्धतीने शेती असते. आमच्या इकडं थोडंफार मग वेस्ट कसं येत नाही, फक्त म्हणजे थोडंफार जर रान रिकामं वगैरे राहिलं ते वेस्ट नाही जाणार, तिथं काही ना काहीतरी टाकलंच जाणार. हे बघा 1 टमाट्याचं झाड लावला. आता आमच्या मम्मीची बघा शाळा की बाबा भाजीला टमाटे खायला होतात आणि 1च झाड लावलं टमाट्याचं आणि या झाडाला इतके टमाटे लागलेत की बघा, इतके भारी भारी टमाटे लागलेत की आम्हाला टमाट्याची भाजी 8 दिवस तर भरत नाही. 8 दिवस तर टमाट्याच्या भाजीवर आमची निघूनच जातील. ती आमच्या मम्मीची शाळा, कुठं पण काही पण लावत असते. त्या रानामध्ये आपण कमीत कमी 7-8 दिवस झाले लागवण केली. आणि याच्यामध्ये ही लागवण करायच्या पहिले पण दोडकाच होता. हे जो बांबू, हे तार वगैरे बघतायत ना तुम्ही, ते दोडक्याची जाळी वगैरे तयार करावी लागते, मंडप वगैरे टाकावं लागते. तर पहिले याच्यामध्ये दोडकाच होता आणि तो दोडका संपल्याच्या नंतर आपण त्याच्यावरच त्याला बाहेर वगैरे काढून ते वेलं वगैरे त्याच्यावर डबल दुसरा दोडका लावला. आता ते जे मोठे झाड दिसतात तिकडे ते लिंबाचं वाळलेलं थोडंफार, तिथून या हळदीपर्यंत नुसता दोडकाच आहे.
तर आमच्या इकडे नुसता दोडका, हळद, कांदा हे असेच पिकं असतात. ऊस असते थोडाफार, जास्त करून तर सोयाबीन, हरभरा नसतो. आणि हरभरा असते पण कोणता, मोठावाला डॉलर हरभरा, आमच्याकडे त्याला डॉलर म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात काय माहिती नाही. आणि याच्यामध्ये दोडका, आता याच्यामध्ये पण तीच पद्धत आहे, एका याच्यावर काकडी, एका याच्यावर दोडका, अशी एक ड्रीप काकडी, एक ड्रीप दोडका, अशी लावगण असते आमच्या इकडं. तर याच्यामध्ये पण आता आम्ही पहिल्यानं पण दोडकाच होता, आता पण दोडकाच लावला. तर हे बघा, ही आहे काकडी आणि हे आहे दोडका. म्हणजे याची उगवण शक्ती झालेली आहे, आता ते उगवलेलं आहे, हे निघालं आहे, जमिनीच्या बाहेर निघालं आहे. आणि समोर आता त्या झाडापर्यंतच आपलं शेत आहे. त्या झाडापासून तिथून ते आपला आखाडा होता ना, ती रुमाच्या, ते आता दिसते बघा, हे लाल लाल शेड वगैरे, ते आपल्या चुलत भावाचं शेड आहे, तिथं आपले शेत आहेत. आता हे आपला बोर, आता या एकाच बोरचं पाणी आपल्या शेतामध्ये सगळं पुरी होते. आणि या बोरला इतका पाणी आहे की आपल्या शेतामधलं सगळं काय भिजवून यानं धकून जाते. तर त्याच्यामुळे आपल्याला बोरची पाण्याची कमतरता नाही आहे. आणि उरला सुरला याचं जरी पाणी जरी कमी झालं तर आपल्या नदीकडल्या शेतामध्ये एक बोर आहे, त्याला तर दुनियाचं पाणी आहे. आता नदीकडल्या शेत तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर नदीकडल्या शेतात जावं लागते. तर नदीकडलं शेत तुम्हाला नंतर कधीतरी आपल्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. या रानामध्ये लावला आपण कांदा. आता हे कांदा काढायला आला होता म्हणून जेवढा काढायला आला तेवढा काढून घेतलेला आहे बघा, की तू हे काढून टाकलं आहे. आणि बाकी जो राहिला होता छोटा छोटा कांदा आहे ते तसा ठेवला आहे. आता हे जेव्हा मोठा होईल तेव्हा आपण हे कांदा काढू. आणि हे कांदा आहे आपला सुन्याभाऊचा. आता सुन्याभाऊला तर तुम्ही ओळखतच असाल, आपल्या व्हिडिओमध्ये नेहमी दिसत असतो तो. तर त्याचा आहे. आता त्या झाडापासून तिथून आपण जिथून आलो त्या आखाडा तिकडला, त्या तिथून इथपर्यंत सुन्याभाऊचं शेत आहे. आणि ते जे खांबा दिसते हे, या खांब्यापासून या झाडापर्यंत सुन्याभाऊचा आता कांदा आहे, या झाडापर्यंत. आणि हे जो कांदा दिसत आहे हे आपल्या काकाचा कांदा आहे, की तिथून या लिंबाच्या झाडापासून या झाडापर्यंत आपल्या काकाचा कांदा आहे. आणि ते तिथून तिकडं खाली जी हळद दिसते ती पिवळी पिवळी, तिथून तिकडे ती काकाची हळद आहे. तुम्हाला आता पहिल्या काळातली विहीर दाखवतो, म्हणजे आमच्या पंजोबाच्या काळातली विहीर आहे ती, म्हणजे आज्याच्या काळातली विहीर. तर ही बघा विहीर, म्हणजे पहिले विहिरीचं बांधकाम असं होतं की हे चिऱ्याची पायऱ्या होत्या, दिसते हे चिऱ्याच्या पायऱ्या. आणि ही बघा विहीर, पहिल्या काळातली विहीर आहे आमची, ही जुनी विहीर. तर याच्यामध्ये सापं इतके आहेत की सांगूच नका. अलग अलग जातीचे तुम्हाला सापं जर बघायचे असले तर आपल्या इकडे या विहिरीमध्ये येऊन बघा, खूप काही अलग अलग जातीचे साप आहेत. आणि हे बघा विहिरीचं साईडनं इतका झुरपाट झालेला आहे, गवत वगैरे समजा झाडं मिडं सगळे, इथं कोणी काय काढत नाही. काहून तर या विहिरीमध्ये मोटर वगैरे नाही आहेत. आता आमच्या सगळ्या फॅमिलीमध्ये काका, चुलत काका, सखे काका वगैरे सगळ्यांमध्ये एकच विहीर होती ही. पण आता सगळ्यांचे सेपरेट बोर वगैरे झाले आहेत, त्यांचं पाणी सेपरेट झालं आहे. तर त्याच्यामुळं आता कोणाला गरज नाही. त्याच्यामुळे या विहिरीमध्ये आता मोटर नाही. एमर्जन्सी कोणाचं जर बोर वगैरे जर खराब झाला मोटर वगैरे तरच याच्यामध्ये मोटर टाकून पाणी घेतो. आता हे बघा डॉलर, आता हे आपल्या काकाचा डॉलर आहे. आणि हे सध्या फुलामध्ये आहे, फुलामध्ये अजून तर काही हरभरा लागला नाही. तर अशा प्रकारे आमच्याकडे हे डॉलर असतो. आता तुमच्या इकडे हे डॉलर असते की नसते एकदा कमेंट्समध्ये सांगा. आणि आमच्याकडे छोटा छोटा असतो, छोटा हरभरा असतो, लाल हरभरा तो. पण आमच्या तर फॅमिलीमध्ये कोणी घेत नाही, आमच्या घरी तर कोणी ते छोटा हरभरा घेत नाही, कारण तरी मोठा डॉलर हरभराच घेतला जातो. बारका जे हरभरा असतो त्याच्यापेक्षा जास्त काळजी घ्यावी लागते याची, डुक्कर वगैरे सतवत असते, जास्त फवारणी वगैरे खत औषध द्यावं लागते. तर हे बघा, हे आपल्या काकाने इथं दोडकं लावलं आहे, ही मंचिंग वगैरे आचरून दोडका लावला आहे. आता यांनी कसं केलेलं आहे, या पण ड्रीपवर दोडका आहे आणि या पण ड्रीपवर दोडका आहे. आणि आमचं कसं आहे, एका ड्रीपवर दोडका आहे, एका ड्रीपवर काकडी आहे, काकडी प्लस दोडका मिक्स आहे आमचा. पण यांनी नाही, तसं नाही, एका ड्रीपवर दोडका घेतला आहे, एका ड्रीपवर दोडकाच आहे, ते पण दोडकाचे, काकडी वगैरे घेतलेली नाही, दोन्ही पण ड्रीपवर दोडकाच, एक ड्रीपवर दोडका. आणि याच्यामध्ये थोडाफार घरी खायापुरता भुईमुग लावलेला आहे, जे शेंगदाणे असतात ते भुईमुग लावलेला आहे. आणि आम्ही इथे निवड दोडका आणि काकडी प्लसमध्ये घेतले. तर अशा प्रकारे आमच्या इकडे शेती केली जाते. आमच्या इकडं अशा प्रकारे पीक वगैरे घेतले जातात. तुमच्या इकडं असे पीक घेतले जातात न जातात ते एकदा कमेंट्समध्ये सांगा. आणि हे झालं आपल्या शेतामध्ये. आता असेच शेतामधले व्हिडिओ बघण्यासाठी, शेतामधले पिकांची माहिती वगैरे, कोणते पीक घेतले जातात त्यांच्याबद्दल माहिती वगैरे जर तुम्हाला जर घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एकदा लाईक करा. तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. आय होप आपल्याला हे व्हिडिओ आवडला असेल. एकदा आवडला तर नक्की एकदा कमेंटमध्ये सांगून जा. आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून जा. तर भेटूयात आता पुढच्या ब्लॉगमध्ये.